नमस्कार. आज महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12वीचा निकाल आहे. आज 21 मे 2024. तर महाराष्ट्र शासनाकडून एक प्रकटन प्रसिद्ध केलेलं आहे, एक परिपत्रक. त्या अगोदर आपण बघू. त्यात त्यांनी म्हटलेलं आहे, मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2024मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विविध कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार दिनांक 21/5/2024 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येत आहे. त्यासाठी अधिकृत संकेतस्थळे पुढीलप्रमाणे दिलेले आहेत. म्हणजे हे जे 6 पत्ते त्यांनी दिलेले आहेत, तर तुम्हाला ऑनलाईन जर गेलात तुम्ही तर आपल्याला निळ्या अक्षरामध्ये या लिंक दिसतात. त्या कुठल्याही लिंकवरती जर क्लिक केलं तर आपल्याला पुढचा तपशील उपलब्ध होतो. म्हणजेच पुढचं जे आपलं पेज आहे त्यामध्ये काय काय लिहावं लागतं किंवा काय काय टाकावं लागतं, तर ते मी पुढं तुम्हाला डेमो दाखवणार आहे. तर हे परिपत्रकामध्ये काय म्हटले बघा, कारण विशेष माहिती अजून यापुढे आहे. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत प्रिंटआउट घेता येईल. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरती तुम्ही किंवा मोबाईलवरती जर रिझल्ट बघितला तर त्याचं तुम्हाला प्रिंटआउटसुद्धा घेता येते. त्याचप्रमाणे डिजिलॉकर ॲपमध्ये, आता हे डिजिलॉकर ॲपमध्ये महाराष्ट्र शासनाचं डिजिलॉकर ॲप आहे. त्यामध्ये तुम्ही लॉग इन केल्यानंतर, कारण लॉग इन करण्याची काही पद्धत आहे, त्यामध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र शासनामार्फत ते डायरेक्ट तुमच्या त्या ॲपमध्ये, म्हणजे डिजिलॉकर ॲप जे आहे यामध्ये तुम्हाला ते डायरेक्ट मिळतं, म्हणजे आपोआप डाउनलोड होतं. तर यासाठी त्यांनी लिंक कुठली दिलेली आहे बघा, www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल. सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे. म्हणजे इतर जी माहिती आहे या बोर्डाच्या संदर्भात, ही विशेष माहिती महत्त्वाची असते, कारण ही माहिती तुम्हाला थोड्या दिवसासाठीच उपलब्ध असते. त्यामुळं या माहितीत काय म्हटले बघा, एक, ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी श्रेणी विषयाव्यतिरिक्त कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांनी संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून, म्हणजेच हे संकेतस्थळ दिलेलं आहे बघा, http त्यानंतर verification.mh-hsc.ac.in असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे याच संकेतस्थळावर तुम्हाला काही तुमच्या तक्रारी असतील त्या, म्हणजे तुम्हाला जर पुनर्मूल्यांकन करायचं असेल किंवा छायाप्रत घ्यायची असेल उत्तरपत्रिकेची, किंवा तुम्हाला गुणपडताळणी करायची असेल, तर ती या संकेतस्थळावरून, म्हणजे http हे जे संकेतस्थळ दिलेलं आहे व्हेरिफिकेशन MH हे, तर या संकेतस्थळावरूनच तुम्हाला करता येते. तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे लिपिक असतात, तर त्यांच्याकडे तुम्ही जर याची तक्रार नोंद केली तर ते सुद्धा तुम्हाला मदत करू शकतात. तर हे संकेतस्थळ दिलेलं आहे. स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुण पडताळणी व इतर उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी बुधवार दिनांक 22/5/2024 ते बुधवार दिनांक 5/6/2024 पर्यंत, म्हणजे 5 जून पुढच्या महिन्यापर्यंत 5 जून तारखेपर्यंत तुम्हाला ते उपलब्ध करून देण्यात आले. म्हणजे उद्यापासून 22/5 पासून ते 5 जूनपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तक्रारी मांडता येतात या संकेतस्थळावरून. त्यासोबत ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग याद्वारे भरता येईल. म्हणजे तुम्हाला जर काही तक्रारी करायची असतील तर त्यासाठी काही फीस भरावी लागते. तर ती फीस तुम्हाला कुठल्याही पद्धतीने, म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPI, नेट बँकिंग या पद्धतीने तुम्हाला भरता येते. तर तुम्ही तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांना भेटलात किंवा जे वरिष्ठ लिपिक असतात त्यांना भेटलात तर तुम्हाला त्याची सगळी माहिती मिळते. म्हणजे तुम्हाला जर पुनर्मूल्यांकन करायचं असेल, गुण पडताळणी करायची असेल किंवा काही तक्रार करायची असेल, तुम्हाला ते परत उत्तरपत्रिका छायाप्रत मागवायची असेल तर तुम्हाला ती मिळू शकतात. मात्र त्यासाठी तुम्हाला या लिंकवरती जाऊन तो फॉर्म भरावा लागतो. आता पुढचे एक प्रकटनामध्ये त्यांनी काय विशेष म्हटले बघा, नंबर 2,
फेब्रुवारी मार्च 2024 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर, म्हणजे नेमकं अधिकृत जे संकेतस्थळ आहे कुठलेही बोगस नव्हे, तर बोर्डाचंच ऑनलाईन संकेतस्थळ मी तुम्हाला आता ते वाचून दाखवलं, HTTP ते verification.nic जे आहे ते, तर त्या अधिकृत संकेतस्थळ, त्याला अधिकृत संकेतस्थळ म्हणतात, तर त्यावरूनच तुम्हाला ते तक्रारी मांडता येतात. तर अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या 5 दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. म्हणजे जी तारखा दिल्यात त्या तारखामध्येच तुम्हाला, तारखाच्या बाहेर नाही, तारखांनंतर नाही, तर तारखामध्येच तुम्हाला ते ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचं आहे. त्यासाठी प्राचार्यांची परवानगी, प्राचार्यांचं लेटर तुमच्या घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही त्या विहित नमुन्यामध्ये तो फॉर्म तुम्ही ऑनलाईन सादर करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळामार्फतकडे संपर्क साधा. मग तुमचं जो विभागीय मंडळ असतं तुम्हाला माहिती नसेल, विद्यार्थ्यांना माहिती नसेल, पण तुमच्या प्राचार्य आणि तुमचे त्याच्या कनिष्ठ मंडळाचे जे लिपिक असतात, क्लार्क, तर त्यांनासुद्धा ते माहिती असतं विभागीय मंडळ कोणतं आहे ते. ठीक आहे. तिसरा मुद्दा त्यांनी काय म्हटलं आहे, फेब्रुवारी मार्च 2024च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेत सर्व विषयासह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या 2 संधी जुलै आणि ऑगस्ट 2024, आता 2 संधी, पहिलं एकच संधी होती, 2 संधी त्यांनी दिलेले आहेत, म्हणजे 2 महिन्याच्या, जुलै ऑगस्ट 2024 व फेब्रुवारी मार्च 2025, म्हणजे या 2 महिन्यामध्ये. आणि पुढची संधी कुठली, फेब्रुवारी मार्च म्हणजे रेग्युलर, जे विद्यार्थी रेग्युलर असतात ते भरतात फॉर्म त्यावेळी. अशा 2 संधी तुम्हाला रिपीटरसाठी, म्हणजे श्रेणी गुणसुधार क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील असं त्यांनी म्हणलेलं आहे. त्यानंतर चौथा मुद्दा, जुलै ऑगस्ट 2024मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी सोमवार दिनांक 27/5/2024 पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे. म्हणजे स्वतंत्र परिपत्रक काढण्यात येणार आहे. पुनर्परीक्षार्थी म्हणजे रिपीटर जे असतात त्यांना सोमवार दिनांक 27 मे पासून तर ते फॉर्म भरण्याची संकेतस्थळावरती उपलब्ध होणार आहे. तर याची सगळी माहिती तुम्हाला, अधिकृत माहिती या यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला देतच आहे. तरीसुद्धा आपल्या प्राचार्यांना किंवा आपल्या क्लार्कना जर भेटलात तर तुम्हाला ही सगळी माहिती, आवश्यक ती माहिती मिळेल. मी हे म्हणजे जी काय याच्या लिंक आहेत, म्हणजे ऑनलाईन कसं तुमचा रिझल्ट बघायचा, हे ऑनलाईन लिंक कसं किंवा ऑनलाईन कसे बघायचे, आता हे जे परिपत्रक आहे हे मी तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध करून देणारच आहे. म्हणजे यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही गेलात तर तिथंसुद्धा तुम्हाला हे प्रकटन, म्हणजे हे पत्र तुम्हाला मिळू शकतं. ही माहिती तुम्ही निवांत वाचू शकता अशा पद्धतीनं. तर आता तुम्ही डायरेक्ट आपल्याला तुमचा रिझल्ट 1 वाजल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने कसा बघता येईल हे मी तुम्हाला सांगतो आहे. बघा, आता तुम्ही त्यातली कुठलीही लिंक, जी ब्ल्यू लिंक आहे त्या ब्ल्यू लिंकला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते माहिती मिळू शकते. पण क्रोमवरती गेल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने, म्हणजे www. आता इथं मी अगोदरच टाईप केलं होतं बघा, MAHAHSSC board.in. आता ही जी अक्षर आहेत ही कॉपी पेस्ट करा किंवा डायरेक्ट इथे टाईप करा. मात्र स्मॉल लेटर्स पाहिजेत, एवढेच अक्षरं पाहिजेत. एखादा अक्षर, एखादी टिंब जादा असली तर तुम्हाला ते ओपन होत नाही. त्यामुळं अक्षरांच्याकडे लक्ष द्या, डॉटकडे लक्ष द्या. हे व्यवस्थित कॉपी पेस्ट केलं तर सोपं होतं, पण टाईप करायचं म्हटलं तर ते व्यवस्थित टाईप करावं लागतं. तर आता मी इथं अगोदर टाईप केल्यामुळे हे मला दिसतं. मी त्याला डायरेक्ट गो करतो, म्हणजे सर्च करतो. सर्च केल्यानंतर बघा, आता हे महाराष्ट्र शासनाचं अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध झालेलं आहे. हे सगळंच या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं आहे. आता इथं सगळ्या माहिती दिलेली आहे. इथं खाली काय दिले बघा, HSC एक्झामिनेशन फेब्रुवारी 2024 रिझल्ट असं म्हटलेलं आहे. HSC एक्झामिनेशन. आता हे बाकीचं काय ओपन करण्याची गरज नाही, ही सगळी महाराष्ट्र शासनाची माहिती आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, इथं HSC एक्झामिनेशन फेब्रुवारी 2024 असं म्हटलेलं आहे, त्यालाच फक्त क्लिक करायचं आहे. आता त्याला क्लिक केलं की हे जो त्यांचा इंटरफेस, म्हणजे बोर्डाचा इंटरफेस जो आहे तो ओपन झालेला आहे. तर इथं काय दाखवतं आहे बघा, इथं आता 2:36:22 हे काय दाखवत आहे, तर वेळ आहे. म्हणजे तुम्हाला अजून 2 तास उपलब्ध आहे. हे मायनस होत चालले बघा, 16, 15, 14, 13. आता इथं 0 झाल्यानंतर इथं 35 होतं, 35. आता 36च्या ठिकाणी ज्यावेळी 00 होतं त्यावेळी इथं 1 तास, म्हणजे हा तास आहे, मिनिट आहे, सेकंद आहे. आता बघा मिनिट बदलतात बघा,
मिनिट बदललेत. तर आता इथे हे 60 सेकंद झाल्यानंतर इथं 34 मिनिट होणार आहेत. त्यानंतर इथं 00 मिनिट झाल्यानंतर इथं 1 तास राहणार आहे. म्हणजे हे वेळ झाला. आता मी जो व्हिडिओ बनवतो तो 2 तास अगोदर 2.5 तासाच्या अगोदर बनवतो आहे. त्यामुळे त्यांचा इंटरफेस असा दाखवलेला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव म्हणजे तुमचा एक्झाम नंबर, सीट नंबर, तुमचा सीट नंबर आणि आईचं नाव असं टाईप करा. असे ऑप्शन येतात. त्या ऑप्शनमध्ये त्याच्या डाव्या बाजूला जी माहिती आहे म्हणजे कुठल्या ब्लॉकमध्ये काय भरायचं आहे. सीट नंबरच्या ब्लॉकमध्ये तुम्ही सीट नंबर भरायचा आहे. आईचं नाव, मदर नेम, त्या ठिकाणी मदरचं नाव टाकायचं आहे. अशा पद्धतीने म्हणजे त्याच्या डाव्या बाजूला जी माहिती दिलेली आहे तीच बॉक्समध्ये टाकायची आहे. तर तुम्हाला व्यवस्थित तुमचं गुणपत्रक ओपन होतं अशा पद्धतीनं. आणि ते गुणपत्रक ओपन झाल्यावर तुम्ही डायरेक्ट स्क्रीनशॉट करून सेव्ह करून ठेवू शकता किंवा सेंड करून तुम्ही प्रिंटआउट काढू शकता. कॉम्प्युटरला असेल आणि त्या कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपला असेल तर तिथं प्रिंटर जोडला असेल तर डायरेक्ट तुम्हाला प्रिंट काढता येतं. ओके. तर अशा पद्धतीनं हे संकेतस्थळ आहे. 21 तारखेला 21 मे 2024 रोजी 1 वाजल्यानंतर ते ओपन होणार आहे. आता सुरुवातीला थोडाफार लोड येतो, त्या पोर्टलवरती लोड येतो, त्यामुळं सावकाश होतं. सतत करत राहा, सतत सर्च करत राहा, तुम्हाला ते पेज ओपन होतं. ठीक आहे. थँक्यू.